आणि राजकीय बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर राज्यभरात कोसळणाऱ्या पावसासंदर्भातले अपडेट आता आपण जाणून घेऊया। गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहर परिसर हा जलमय झालाय। कोल्हापूर शहर परिसरातील पूरसदृश्य परिस्थितीची भीषणता दाखवणारी ही ड्रोनची दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी अक्षय राणे यांनी टिपली आहे। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे। नदीनं पात्र सोडलं असून रौद्ररूप धारण केलंय आणि त्याची देखील ही ड्रोन दृश्य विक्रम खोत यांनी टिपली आहे। तेव्हा खरं तर सांगून विश्वास बसणार नाही, परंतु हे नदीचं पात्र नाही तर ही शेती आहे। हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। अर्थात नदीनं पात्र सोडल्यामुळे ही संपूर्ण पूर परिस्थिती उद्भवल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कासारी नदी परिसरातली ही सगळी दृश्य आहे।